नमस्कार मंडळी, हास्याच्या करामतींनी तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका घरामध्ये तयारी चालू आहे अण्णांची 75वी साजरी करण्यासाठी. चला बघूया तिथे हास्याची काय तुफान फटकेबाजी होते ते. आणि ही फटकेबाजी करण्यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. भाऊजी, बाकी सगळं बरं आहे ना? एकदम मस्त. प्रवास एकदम चांगला झाला ना? अरे मा एकदम भारी. एकदम ना. ओ सरमेश, हा, लग्नानंतर बोलता बारीक झाला रे तू रे. ओ वहिनी, याला काही खाऊ पिऊ घाला जा. भाऊजी, नाही तिचा काही प्रॉब्लेम नाही. मग? थंडी आहे ना, थंडीत मी थोडा आत जातो. काही बोलता काय म्हणाला? ओ वहिनी, याला आहे ना थंडीत आहे ना मेथी गीतीचे लाडू खाऊ घाला बरं. असा दांडगल्लाच्या दांडगल्ला झाला पाहिजे तो. दांड गल्ला हा शब्द मला लय आवडतो. वा वा आता पुरा आले ते आता वा वा म्हणजे बघ ना कशी गप्पा रांगल्यात. हा. म्हणजे घर भरल्यासारखं वाटतंय. नाही, खरंच. मला जाम भारी वाटायला लागले. वा 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 वा, बरं वाटतंय रे. कधी नव्हतं ची तुझा आवे बापूंना घेऊन आलीये. शर्मेश रसिकाला एकत्र सुट्टी मिळाली. मला ना असं भरून यायला लागलं. खरंच एकदम गोकुळ झालं बा. हाय. बाप्पा हलतोय. हलू दे हो, हलू दे. आई गप ग, आई कशाला रडते? रडू नका हो, आई. रडत नाही ग. शांत हो. नाही, ऐका ऐका ऐका. ए नाही म्हणायचं नाही बघा. नाही कुणी नाही म्हणायचं नाही. काय पण सांगा काय ते. हे बघा, सरमेश, बोलू. 4-5 दिवस इथं राहा, मजा करा, एन्जॉय करा, गंमत खा पिया, मजा करा. आई ग, आता प्रश्न आहे अण्णा. काय ते काय? राहायला आलोय 4-5 दिवस राहणार आहे आम्ही. हा. नाही की? आईच्या हातचं चांगलं चांगलं खायचंय, पाटवड्या खायच्यात बरं का, आई. तायडे. चांगलं तर खाणं झालंच पाहिजे. ओकेजन काय? ओकेजन काय? अण्णांचा 75वा वाढदिवस आहे. असा दणक्यात साजरा करूया ना. माहोल झाला पाहिजे, माहोल. म्हणजे माझा वाढदिवस तुमच्या लक्षात आहे पोरं? म्हणजे म्हणे मी म्हणलं पोरग विसरले की काय? अरे अण्णा, वाढदिवस माझा तुम्हाला माहिती आहे. अहो अण्णा, एवढं डोळ्यात पाणी आणण्या एवढं काय झालंय तरी? अहो आता तुमचा वाढदिवस आमच्या लक्षात नसतं मग कोणाचा असणार? आणि त्यात एका माणसाची मज्जा आहे बाबा. 75 वाढदिवस आहे. ओ अण्णा, मज्जा करायची. अख्ख्या पंचक्रोशीत दणका उडून टाकू बा. हा. 75 म्हणजे 75 झाली पाहिजे अण्णा. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आठवण काढली पाहिजे. 75 व्हायची तर अशी. ऐका ना, सगळं मस्त छान चाललंय. 75 साजरी करताय ना तुम्ही माझ्या मरायच्या गोष्टींमध्ये नका. नाही अण्णा, म्हणजे माझ्या मनात पण नाही असं. मी आपलं बोलायचं म्हणून बोलून गेलो. नाही नाही, हरकत नाही वनी. म्हणजे बघ, जेव्हा मी ह्यानं फोन करतोय ना, एक बी उचलत नाही. म्हणजे त्यांच्या कामात व्यस्त असतात. पण पोरांचा जीव आहे रे. नाही हो, बापावर खरंच पोरांचा जीव आहे. मला पण वाटलं होतं पोरं विसरली, पण पोरं नाहीच. आई, सारखं सारखं काय डोळ्यात पाणी? आई, अगं आई, हाय, हाय. नाही, मला वाटलं होतं पोरं विसरली, पण माझी पोरं नाही विसरणाऱ्यातली नाही ग माझी पोरं. हो 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 आई, अरे अशा कशा विसरतील पोर? आमची चेतना तर आहे ना, अरे बाप 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 1760 वेळा दिवसातून तुमची आठवण काढते. का? आमची आई अशी आहे, आमच्या अण्णा असे आहे. लोक अंगाई ऐकून झोपतात, मी अण्णाई अण्णाई ऐकून झोपतो. वा वा वा. असलं मजा करतात, लय मजा करतात. नाही, नाही. जावई बापू, हा? तुमचा ह्युमर म्हणजे अजून तसाच आहे बघा. म्हणजे गंजलेला. खरंय. म्हणजे गंज गेलाच नाही त्याच्यावर. काय बोलतात? अरे बोलू द्या हो, बोलू द्या. मला माहिती आहे ते माझी मजा घेतात आणि मला ते आवडतं. माझे फेवरेट सासरे.
फेवरेट सासरे Favorite. म्हणजे असे अजून किती सासरे आहेत ताई बघ नाही, 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 म्हणजे एकच आहे पण फेवरेट आहे बा असं. तू आहे ना तुम्ही बाय ना असा शब्द तर पकडून घेतो रे ए, जरासा कवी आहे ना मी तुम्ही बाय ना कवी मारू कवी कथा ना आई अण्णा पण आता तर ठरलंय ना अण्णाचा 75 वाढदिवस आहे आणि जोरदार सेलिब्रेट जोरदार करायचं. मी काय म्हणते 75 वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अण्णांची तुला करायची का? बेस्ट बोललीस बहिणी. हे चांगलं हा. आहे मी काय म्हणतो एखादा चांगला तराजू घेऊया हा. त्याच्यात अण्णांना घालू आणि बघूया किती किलोचं भरता येते बोकाड आहे मी बोकाड आहे मी घेऊया डायरेक्ट आनंतर दूध घालूया वजन करायचंय माझं नाही नाही कसं बोलतोय अण्णा मग आहे ना माझं अण्णा. नाही ना. मग कसं अरे त्याच्या बोलण्याच्या गर्भित अर्थ लक्षात घ्या म्हणजे गर्भित अर्थ म्हणजे अन्वय अर्थ अरे आधीच कळलं नाही हेच कळलंय काय कसं कळलं मला अण्णा काय सांगा गड्या आता राहू द्या काय सांगू नका अण्णा ऐका सगळं सोडून द्या तुम्हाला काय समजायची गरजच नाही आम्ही आहोत ना पोरं तुमची 75 करायला आलो आणि तुला करायचं फिक्स झालंय ठरलंय फक्त एवढं ठरवायचं की दुसरीकडे काय ठेवायचं दुसऱ्या पारड्यात हा आईचं सोनं ठेवूयात काय एक नंबर अगं आईचं सोनं लाख टाकशील ऐकडे सोनं कुठं आहे या माणसानं आयुष्यभरात काय केलं का माझ्यासाठी एक मंगळसूत्र 2 वाट्याने ह्या 4 मणी एवढंच केलंय या पाटल्या पण माझ्या आईनं केलं होतं म्हणून मी ठेवून दिले या माणसानं काय नाही केलं आयुष्यभर पण एवढं राबले काय केलं नाही या माणसानं काय केले सोन्यासारखा माणूस आहे ना इथं सोन्यासारखा माणूस काय गळ्यात घालून लोंबवत फिरवाय सांगत आता जाऊ द्या जाऊ आई कशाला उगाच बोलताय नाही ग बोलत नाही ग नाही. तू सांगते आयुष्यभर या माणसासमोर ना एक शब्द नाही निघाला माझ्या तोंडातून म्हातारपणातच ना बायकांची हिंमत होते ह्यांच्यासारख्या समोर बोलायची हो हो आई आई बरोबर तुमचे बरोबर आहे पण जाऊ द्या ना आता 75 आहे ना त्यांची 75 द्या ना. ए, काही पण बोलते का तू सोन्याने तुला करायची अरे बाय ना सोनं किती महाग आहे तुला 10 नोटांनी तुला करू नाही, भाऊजी हे 10च्या नोटांचा भारी आयडिया आहे. चांगली आहे हा. पण काय माणूस दिसायला छोटा आहे पण वजनानं मोठा आहे म्हणजे जड हाडाचा माणूस आहे वजन जास्त भरेल 10च्या नोटा खूप लागतील आपण एक काम करूया 1 रुपयाची चिल्लर टाकूया चिल्लर हा चिल्लरला कसं लोखंडाचं वजन असतं ना लगेच भरेल चिल्लर आहे मी चिल्लरने तुला करणार आहे अण्णा काय लोक म्हणतील तुम्ही कसं नाही अण्णांची चिल्लर मध्ये तुला घे चिल्लर आहे मी बस अरे मग कसं बोलते पोरग हे माझं हे असं बोलते नाही नाही ठीक आहे शर्मेश काहीतरी बोल नको चिल्लर नाही करायची चिल्लर करायला लय चिल्लर गोळा करायला लागते नाही. ते कुठून करणार मंदिराच्या बाहेर भिकारी असो त्याच्याकडनं घेणार आम्हा भिकारीकडनं आणा. नाही म्हणजे तुला करणार थांबा जरा, थांबा. ऐकू नाटानं काय उडताई ऐका ना, हो. ऐका समोरच्याचं ऐका जरा तेच बोलतीये नको घ्यायला चिल्लर नको घ्यायला तर तुम्ही आपल्यावर नको चिल्लर नाही पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की अण्णांचं वजन जास्त भरते बरोबर मग आपण अण्णांचं वजन कमी करूया ना ऑलिम्पिक मध्ये नाही का एखाद्या प्लेअरचं वजन जास्त भरलं की त्याला न खाता पिता ठेवतात आणि पळवतात एक्सरसाइज करायला लावतात 4-5 किलो वजन लगेच कमी होतं अण्णांना आपण 7-8 दिवस उपाशी ठेवूया लय पळवूया एक्सरसाइज करायला लावूया 30-40 किलो तर अण्णांचं वजन उतरतंय तुझ्या बापाला पळव 7-8 दिवस त्याला उपाशी ठेवू आणि तुझ्या बापाला पळव काय बोलते ती इनमीन माझं वजन किती आहे 42 किलो नाही बरोबर 7-8 दिवस उपाशी ठेवून जर का वजन कमी झालं किती होईल 40 किलो राहील किती 2 किलो आता 2 किलोचा अण्णा कुठल्या तराजू तुम्ही तोलणार आहे सोनाऱ्याकडनं आणावं लागल तो तराजू तो असं उडून आत टाकायचा आणि बघत बसायचं नाही, तिच्या वतीनं मी माफी मागतो मी काहीच माझं काही चूक अगं असंच आहे आयुष्यभर असाच कडवटपणा टाकलाय त्याने. एक नंबरचा कडू माणूस आहे आई परत नका सुरू करू नाही नाही परत नाही तुला सांगते ह्यो माणूस मिळाला का नाही वर्षभर मी श्रीखंड धरणार आहे काही येडी झाली का अरे माणूस गेलेला एखाद्या माणसाची आवडती गोष्ट आपण सोडतो ना ही धरणार आहे हिला श्रीखंड खायचं मी मेल्यावर श्रीखंड खाणार मी आयुष्यभर कडवटपणा ठेवलंय जिंदगीमध्ये माणूस मेल्यावरती गोडवा पाहिजे का ना आयुष्यात मी असं करून खाणार आहे श्रीखंड खा तू श्रीखंड खा श्रीखंड आणि डायबिटीस होऊन मर तू मेल्यावर वरती तुमच्याच पाठी येणार आहे मी मी तुझ्या हाताला गावणार रे मग कुठं जाणार आहे पळून वर जाणार आहे रंबाला भेटायला रंबा तुमचं थोबाड बघणार आहे का रंबा मला व्यक्ती मला ओळखती काय लागू सारखं
लावलंय नाही तर कशी बोलती बरोबर बोलताय नाही ग बसा तुम्ही तरी बरं बरं हे तर ठरलंय ना अण्णांची तुला करायची पण बाजूच्या परड्यात काय ठेवायचं मला वाटतं ना आपण आईनं बसवूया बाजूच्या परड्यात. काय बोलतेस तू? तुला कळते तू काय बोलतेस ते? आईनं बसवायचं. तुलाच्या एका परड्यात अण्णा बसले, बाजूला आई बसली, परडी अशी झाली आणि अण्णा वरच्यावर गेले टाणकन. काय करशील तू? बरं तुला बॅलन्स करायची झाली तरी एक अण्णा पुरणार नाही, 4 अण्णा लागतील. कुठून आणायचे अण्णा? आणि नुसतं जरी 4 अण्णा इकडे बसवले तरी इकडून एवढंच होईल पण काय होणार बरोबर आहे, बरोबर आहे अण्णांचं. चुप पडा सरमेश चुप पडा. कोणी काही सुचवू नका मी सुचवणार. जावयाची आहे का आता तुला करायची आहे ना तर बाय ना तुला भाजीपाल्याने तुला करू 40-42 किलो भाजीपाला आणू यांची तुला करून टाकू आणि तो भाजीपाला अनाथाश्रमात नाही तर वृद्धाश्रमात देऊन टाकू म्हणजे पुण्य पण मिळेल बा दान धर्म पण होईल. चालतंय चालतंय. नाही, चांगलंय कसं करू मग? चांगलंय. चांगलंय म्हणजे भाजीपाला आणून तुम्ही करताय चांगलंय पण नुसतंच भाजीपाला म्हणजे बरोबर नाही. म्हणजे त्याच्यावर म्हणजे स्ट्रॉबेरी जर लावली तू अरे बापरे स्ट्रॉबेरीने तुला करायची तुमची अरे तुमच्यासाठी काही पण हो 42 किलो स्ट्रॉबेरी मी आणीन. स्ट्रॉबेरी तुला करू. भावाजी तुम्हाला सांगतो स्ट्रॉबेरी आणि महाबळेश्वर 2 गोष्टी यांना प्रचंड आवडतात. अरे बापरे स्ट्रॉबेरीची छत्री आली. अवघडे बाबा तुला स्ट्रॉबेरीने करायची एवढं ठरलेलं बाकीचं काय करायचं 75 बाकीचं माझं ठरलंय. म्हणजे? एकदम मी जबरदस्त कविता लिहून काढल्या अण्णांसाठी. हा मस्तपैकी त्याला चाल लावायची, व्हिडिओ करायचा आणि व्हायरल करायचं. अख्ख्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की अण्णांची 75 आपण कशी साजरी केली. काय झालं पाहिजे ऐकू लगेच ऐकू. माझ्यावर कविता येस अण्णा ऐक अण्णा तुम्ही झालात 75 अण्णा तुम्ही झालात 75 अजून किती जगणार द्या उत्तर अजून किती जगणार द्या उत्तर. दे उत्तर मी कधी अजून किती जगणार आहे दे उत्तर. अरे हे पोरग काय येडायच की तू काय झालं माझ्या मरणाची वाट बघतो साहेब नाही हो अजून किती जगणार आहे दे उत्तर त्याला अण्णा तुम्ही ना जिकडे तिकडे घाई करता. तुम्ही कशाला एवढी घाई करता? मग तू घाई करू नका. पुढे कोरस गाणार आहे त्याच्यानंतर. हे कोरस आहेत हे बोलणार 100 बघा ना म्हणजे कसं आणि 100 बोलायचं. 100 बोलायचं. अजून किती जगणार द्या उत्तर 100. अजून किती जगणार द्या उत्तर 100. हे भारी आहे हे मग हे आधी बोलायचं नाही नाही ऐका ना ते 100 बिंबर ऐकायला ना जर कानाला बरं नाही वाटत आहे म्हणजे? ती मन पहिल्या बसली मन बरं मी सांगते तुला पहिल्या बसली म्हण. अण्णा तुम्ही झालात 75 अण्णा तुम्ही झालात 75 अजून किती जगणार द्या उत्तर द्या. 73 त्या उत्तर वर 77 कसं वाटतंय अय्यो. ऐकायला बरं वाटतं चांगलं आहे हो मग हे. अरे काय चांगलंय यमक जुळवाला तुम्ही 2 वर्षातच मला मारणार आहे वय असं नाही. तुम्ही काय एवढा मोठा अमरपट्टा घेऊन आलात किती वर्षाची गॅरंटी आहे तुमची 100 100 एका रात्रीत जगण्याचं हे नाही तुमचं निस्ती गुडगुडी वाजत असते रात्रभर असं सुरू असते लसणावर आयुष्य चाललंय अस्तम्याचा त्रास आहे त्यांना. तू अमरपट्टा घेऊन आलीस आहेस तू नाही माझ्या आधी मारणार आहेस तुम्ही जरा ना जपून बोला माझ्यासोबत. अरे ऐका ना आई, ओ, आई, 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 परत आई, सुरू करू नका. नका ना एवढी खुन्नस नका देऊ खुन्नस नाही मरून जातील ते तर मग पुढे काय अण्णा ही ओळ ऐका आता सत्य घटनेवर आधारित आहे तुम्हाला आवडेल लगेच. अण्णा तीनदा चावलं कुत्तर अण्णा तीनदा चावलं कुत्तर अजून किती जगणार द्या उत्तर अजून किती जगणार द्या उत्तर. हे वय कविता अण्णा ऐका ना तुम्ही कुत्र चावलंय मला अण्णाला कुत्र चावलं ही अचिव्हमेंट आहे वय असं कसं अण्णा आजोबा आम्हाला सांगायचंय काय तुमची स्टोरी अख्ख्या गावाला सांगायची आजोबा. का? लय कौतुकाने सांगायचंय माझ्या पोराला कुत्र चावलं इथं बेंबीत 42 इंजेक्शन घेतली नाही का आजोबा सांगायचंय. अरे त्यांना काय जाते कौतुक सांगायला इकडे मला किती त्रास झाला होता पाणी पिलो तरी पोटातून कारांची सारखे असत पुच्चक पाणी बाहेर यायचं माहितीये का त्या टायमाला 2 चड्या घालायला लागायची 2 चड्या? खाली एक लंगोट आणि इकडे बी एक चड्डी घालायला लागायची प्लास्टिकची. तीनदा कोण चावतोय माणसाला बापरे. तुम्हाला सांगते ह्यो माणूस ना
गेल्या जन्माची त्याची कुत्री असणार. ए, बरोबर. कुत्रीच काढत असेल. एक काम करा, तुमची लायकीच नाही रे. एक काम करतो, मी मावा केक घेऊन येतो, मी माझा कापतो आणि मी खातो. हे तर पंचायत करायचे नाही, मी जातो. ए, चाललंय का? करायचीच नाही. वा 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 पंचाहत्तरी साजरी करण्याच्या सगळ्या ज्या क्लुप्त्या होत्या तुमच्या त्या फारच भन्नाट होत्या, युनिक होत्या, जबरदस्त परफॉर्मन्स, मजा आली. सई गोड परफॉर्मन्स होता. खरोखर आजी आजोबांना भेटवलं असं वाटलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अरुणदा, तुम्ही जितक्या इन्स्टंटली हसवू शकता तितक्या इन्स्टंटली रडवूही शकता आणि आज त्याची झलक आम्हाला बघायला मिळाली. आणि ते जे दोघांचं होतं, एक हसला की दुसरा पण असं दॅट वॉज ब्रिलियंट. ती जागा खूप सुंदर होती आणि तुम्ही ती खूप छान अधोरेखित केलीत. आणि आजी आजोबा दोघेही खूप आवडले आणि त्यांची सुना मुलं पण खूप छान होते, मजा आली. मंडळी, एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पोहोचलाय हास्य कलाकार पृथ्वी प्रताप. चला बघूया त्याला तिथे काय काय अनुभव येत आहेत तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. हो ठेवा तिथेच मी पृथ्वी प्रताप सर. हाय हाय हाय, नमस्कार. अय्या, तुम्ही तरुण कसे झालात? अरे म्हणजे मी तरुणच आहे. काही तुम्ही वेगळे दिसता तिथे मग. ते टीव्ही मध्ये मी मेकअप वगैरे करतो ना, ते कधी म्हाताऱ्यांचे गेटअप वगैरे असतात. आई, ओळखता येणार नाही असं रस्त्यावर न गेलात तर कोणी ओळखणार पण नाही. काय बोलत बसले. मी मृणाल धमडहुसके, ओळखलत का? फोनवर बोलणं झालं होतं आपलं. मृणाल ताई, तुम्ही म्हणाल कोण मृणाल धमडहुसके? मीच मृणाल ताई. मृणाल धमडहुसके, मृणाल ताई. तुम्ही म्हणाल अरे आता वेगळ्या वाटतात, मीच आहे त्या दोन्ही. ओळखलं, कळलं मला. आमच्या छोट्याशा शाळेच्या स्नेह संमेलनाला मृणाल ताईंनी शब्द टाकला आणि तुम्ही आलात. मनापासून धन्यवाद. अरे, आभार, अरे मनापासून नाही आभार. अरे मृणालताई, आभार काय आता. हे बघा, आम्ही कलाकार अशा कार्यक्रमांना जातो कारण आम्हाला सुद्धा आवडतं ना. काय शाळेत जातो तर नॉस्टॅल्जिया हिट होतो. Nostalgia! लहान लहान मुलं बघितलं रे, मी पण असं शाळेत जायचो, असं होतं की नाही? पण आज काय होणार आहे इथे? माझी मुलाखत होणार आहे. बरोबर! तुम्हाला कळलं? बरं हा. पण मी नाही घेणार आहे. टुक टुक. मग कोण घेणार बाबा? आता कोण घेणार बाबा? या नाही तर मग कोण घेणार बाबा? कोण घेणार? मला नाही माहिती. माझ्या मुली घेणार आहे तो. हो, तुमच्या मुली पण आल्यात. माझ्या मुली म्हणजे आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत ना. बरोबर. मला शिकायचंय बाई, मला शिकायचंय. मी म्हटलं मृणालताई, काहीही शिकायचं असलं ना मृणालताईंकडे जायचं, त्या बरोबर शिकवतात. हो की नाही? हो. मग किती वर्ष मृणालताईंनी सगळं करायचं. मुन्नी इथे पण पाहिजे, मुन्नी तिथे पण पाहिजे, मुन्नीने हे पण करायचं, मुन्नीने ते पण करायचं, हे पण करायचं. मुन्नी दमत नाही का? कोण मुन्नी? मला लाडाने मुन्नी म्हणतात. अच्छा. तुम्ही पण म्हणू शकता. मुलाखतीचं बघायचं का मग? हो प्लीज. बोलवायचं का त्या दोघींना? येस. येस काय, तुम्ही काही म्हणालात तरी मी बोलवणारच आहे. नीलू, शीलू, कुठे आहेत अगं? या लवकर. आलात का? हाय. नुसते आलात काय? नमस्कार करा ना पाहुणे. पृथ्वी प्रताप सर, पाहुणे पृथ्वी. नमस्कार पाहुणे पृथ्वी प्रताप सर. ही नीलू, ई शीलू, ही नीलू. ई शीलू, एक साथ स्वागत करेंगे. स्वागत कर. चुकली. हिचा मूड नाही. हिचा मूड नाही का आज? म्हणजे नाही, मला आनंद झालाय. ओके. इथे हुरळूनच गेली आहे.
छान दिसत नाहीये चेहऱ्यावर. दाखवा ना चेहऱ्यावर. असं काय करतेस ग सोन्या? चेहऱ्यावर हस. हस अगं. अगं हस. अगं 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 हस ना नीलू. अगं अगं तू पण हस ना. हसा ना ग. हसा. मृणालताई ठीक आहे कार्यक्रम. रे चला चला ठरलंय ते करा. क्रम सांगा कार्यक्रमाचा त्यांना. येस प्लीज. ऐका. हा. सगळ्यात आधी पाहुणे सरांना रिक्षात बसवून घरी पाठवायचं आणि निरोप द्यायचा. मग शाल श्रीफळ द्यायचा आणि मग त्यांची ओळख करून द्यायची. छान. त्यांना रिक्षात बसवूया, घरी पाठवूया आणि मग त्यांच्या बाबांची ओळख करून देऊया. मृणालताई बाबा. कुणाची ओळख करून देणार? बाबां- काय करायचं यांचं? काय करायचं ओ? चेहरे बघा. चूक तरी कळते का त्यांना? कळतीये का चूक? ठीक आहे मृणालताई जरा हे झालं ना त्या लहान आहेत त्या. लहान आहेत त्या. नाही तसं नाही आता एवढा मोठा सेलिब्रिटी समोर आहे म्हटल्यावर गांगारले असतील. कुठे आलोय सेलिब्रिटी? बघा बघा तुम्हीच बघा. नाही, काय आमचं- बोलायचं? काही नाही लहान मुली आहेत होईल सगळं नीट व्यवस्थित होईल मुलाखत. ठीक आहे. बघा केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे बघा. इतक्या आचरटासारख्या वागताय तरी हा माणूस किती समजून घेतोय बघा. काय काय करायचं गो तुमचं बछड्यांनो? कधी शिकणार आहात तुम्ही? असं असं चालेल का? मृणालताई आयुष्यभर पुरणार आहेत का तुम्हाला? नाही, मग पुढे काय होणार? मृणालताई मरणार. तुम्हाला पुढे जाऊन मृणालताई व्हायचंय की नाही? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. शाबास. चला कार्यक्रम सुरू करायचा का? मुलं खोळंबली असतील. करायचं का हो, सुरू? हो, actually बाई, कार्यक्रम- चला. ए पडदा पड रे. हा येऊ दे. हा. हॅलो. नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्यांना. रे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वी प्रताप लाभल्यात. त्यांचं श्राल श्रीफळ देऊन हे करूयात. स्वागत करूयात. जा. हॅलो. हे घ्या श्रीफळ. शाल नाही एक मिनिट नाही अशीच उभे राहा. 1 मिनिट इथे. असा बरोबर शाल घातलीयस? बरोबर शाल घातलीयस का? तुम्ही हात लांब करा. हात लांब असंच राहू द्या. हा हात लांब करा. बरोबर शाल घातली. ही ओढणी आहे का शाल आहे? बरोबर घातलंयस? बरोबर घातलंयस का? हो कळतच नाही माठांना. नाही येऊ दे. इथे सगळ्यांनी फोटो काढू दे. उद्या पेपरात छापून येऊ दे. मग कोणी टाकली बाबा शाल? मग नाव बदनाम होईल ना. तेव्हा कळेल ना. असंच राहू दे. काढा रे फोटो काढा सगळे. हॅलो नका काढू. मृणालताई थांबा आणि जरा हळू बोला. हँगिंग माईक आहे ना पटकन आवाज जाणार. ऐका कळतच नाही. त्यांना कळावं या नादात तुम्ही बदनामी माझी करणार आहात त्यामुळे असं नका करू. ठीक आहे मला मिळालं शाल असं श्रीफळ काही होत नाही हो. मिळालं. लहान मुली आहेत हरकत नाही. पुढे वेळ लागतो शिकायला मुलींना. बाकी काही नाही. चला पुढे चला. चला स्थानापन्न होऊयात. मी कुठे बसू? यांना विचारा. असंच थांबायचं. लांब असंच थांबा. मृणालताई तुम्ही या इकडे बसा. आली बस. तू कुठे बसणार मग? इथे बसता का? तू कुठे बसणार मग? खाली बस. खाली बस. तुम्ही मृणालताईच्या मांडीवर बसता का? काय वाटेल ते काय बोलताय अहो काय एवढं काय भाव खाताय? बसा ना. अहो पण असं कसं या मांडीत बसा मृणालताईंच्या. काय बोलताय मृणालताई? मांडीत बसणार आहेत हे मृणालताईंच्या. बरं हे एक चांगले आहेत म्हणून ते बसतील सुद्धा. कुठली चांगली माणसं मांडीवर जाऊन बसतायत? काय हे कुठली चांगली माणसं आहेत जी जाऊन मांडीवर बसतायत? असं नाही. असं
नाही म्हणत आहे मी, पूर्ण ऐकून तरी घ्या. तुम्ही लाख बसाल माझ्या मांडीत येऊन, मृणाल पण ताई, समोर कसं दिसतं? Exactly तेच. बरं दिसतं का? ते छापून येणार मृणाल ताई, उद्या, फोटो दिसणार. तेच वाईट दिसणार. काय होतं, समोर 100 विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, ते विद्यार्थ्यांचं मला काय सांगताय? खाली बस सांगितलं ना तुला, तिसऱ्यांदा सांगते खाली बस. इथे येऊन मारेन, शपथ सांगते. मृणाल ताई, मला कळतच नाही काय कार्यक्रम चाललाय. मला प्लीज एकदा. यांचं काय करायचं पण? किती खुर्च्या ठेवायला सांगितलेल्या? 4 खुर्च्या ठेवायला सांगितलेल्या स्टेजवर. किती आहेत मोजा? आता मोजा. 1 2 3. कुठे गेली 4थी खुर्ची? असंच विचार करत राहा. हा, तुम्ही ना वाट लावणारच सगळ्या कार्यक्रमाची. आता तुम्ही या 3 खुर्च्या हपावणा काय करायचं ते करा, मला काही बोलायचंच नाहीये. एकदा बोला मृणालताई, प्लीज. मृणालताई, एकदा मला प्लीज, मला बसण्यासाठी. कळत कसं नाही हो यांना? नाही, आपण यांना अद्दलच घडवूया. मृणाल तुम्ही एक ताई- काम करा, तुम्ही ना तुमची खुर्ची शोधून आणा आणि तुम्ही येऊन बसा, म्हणजे त्यांना लाज वाटेल. त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. तुम्ही जा, मी काही बोलणारच नाहीये. मृणालताई काय हास्य जत्रेच्या एका जरी माणसाला कळलं ना, याला बसायला खुर्ची नाही, स्वतः घेऊन आला, 400 एपिसोड निघतील. नको मृणालताई, मी शपथ सांगतो मृणालताई, आत्ता समोर बसलेल्या 200 माणसांचं काहीच वाटत नाही मला. तिथे असलेल्या 22 माणसांची खूप भीती वाटते मला. मृणालताई प्लीज मला असं तोंड दिखलं तरी कोणीतरी स्टूल सरकवला ना पाहिजे, मी बसेन. प्लीज मला. ओ माय गॉड. वा वा वा, नाईस. झालंय, खुर्चीचं सॉल्व झालंय. खुर्चीचं सॉल्व झालं. पुढे चला, खुर्चीचं सॉल्व झालंय. चला आता, चला पुढे चला. पाहुण्यांची ओळख करून देते. आजचे पाहुणे रंगमंच आणि सिनेमा यांचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. एवढ्यात कशी जमली रंगमंच सिनेमा ह्याच्यात? 1978 साली मुंबईतली जुहू येथे त्यांनी पृथ्वी थिएटरची स्थापना केली. मुघल ए आझम चित्रपटातील त्यांची भूमिका खूप 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 गाजली, लोकांना आवडली पण. अरे हे काय, कोणाची ओळख करून देताय? काय करताय? कोण? पृथ्वीराज कपूर. नाही, हे हे पृथ्वीराज कपूर आहेत का ग? ते किती भव्य होते, हे किती चिरकुट आहेत. नाही मृणालताई, मोठ्यानं बोलतो. कळत नाही यांना. चिरकुट म्हणताय तुम्ही मला, चिरकुट असं नाही, नका. मी यांच्याबद्दल खूप सर्च केलं, मला काहीच सापडलं नाही. ते लोकांबद्दल खूप लिहितात, यांच्याबद्दल कोणी लिहितच नाही. खोटं लिहितात माझ्याबद्दल लिहितात. सापडत नाहीये. माझ्याबद्दल उतारे आहेत सोशल मीडियावर माझ्याबद्दल. अरे, पाच- मी लिहून दिली होती की नाही ओळख? मी लिहिलं होतं मृणालताई, मग ती वही चला ना. घरी राहिली. आणि तुझी ग? मी पण विसरली, मला वाटलं ही आणेल. मला वाटलं तू आणशील. मी कशाला आणू, तुझी वही होती ना. माझी वही मीच आणणार, तुला तुझी वही नाही आणता येत. मी माझी नाही आणली, तू आणणार होतीस मी म्हणून. नाही आणणार तुझी वही, तू आण तुझी मी वही. कोणी सांगितलं तुला माझी वही आणाल, तू तुझी आण. चला ना. तुझ्याकडे कधी राहिली, तू आण. अगं, का नाही आणली पण वही? का नाही आणली वही? घरी जाऊन आणू का? जा. चल ग. नाही, हॅलो, ऐका. अरे जा. त्या ऐकतात लगेच तुमचं नका. 5 तास जाऊ देत. हा, ते 5 तास तुम्हाला जाण्यात घेऊन येण्यात 5 तास जाऊ देत. आणि ह्यांना पाहुण्यांना इथे मख्खासारखा बसून राहू दे. ठोकळा बसलाय आपला, त्यांना राहू दे बसून. हा, चालेल? अरे काय मला ठोकळा म्हणताय तुम्ही? कधी शिकणार आहेत? बसा इथे. आता आपण ना परीक्षाच घेऊया त्यांची. नाही, वेळच नाही नाही, परीक्षा. नाही, तुम्ही बसा, आपण परीक्षा घेऊया यांची आता. मला ताई वेळ नाही. ऐका, ह्यांना ना किती प्रश्न आठवतायत ते बघूया. नको त्या- आठवतायत ते प्रश्न घ्या, चला. हा, आलाय. तुमचा जन्म का झाला? हा काय प्रश्न आहे? आज लिहिलं होतं. अरे का झाला असा प्रश्न आहे? असा प्रश्न मी लिहेन का? मी नाहीच लिहिलाय मी असा प्रश्न. कधी झाला जन्म? असा प्रश्न होता. त्यांना विचारायला सांगा. माझ्याकडे सगळे प्रश्न आहेत. अरे मग द्या ना त्यांना. मी नाही देणार.
मृणालताई. त्या वही का विसरल्या? त्या शिकणार कधी? आत्ताच्या आत्ता त्यांना चूक दाखवली ना, शिक्षा भोगतील आणि शिकतील. तुम्ही बसा इथे. ही वेळच नाही. पुढचा प्रश्न आठवा, चला. ते तिचं काय बघा काय ते तिचं पृथ्वी प्रताप सर, हा तुम्ही पुरुष आहात, हा पुरस्कार तुम्हाला कधी मिळाला? म्हणजे इथे काय प्रश्न काय आहे बघा. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष हा, मी असं विचारलेलं, हा पुरस्कार कधी मिळाला? या काय विचारताय? हा, काय पुरुष? तुला माहित नाही? तुला वाटत नाहीये हे पुरुष आहेत? माहित नसलं तरी म्हणून तोंडावर विचारायचं काय? या माणसाने आता काय करायचं? आयुष्यभर या माणसाने सिद्ध करत बसायचं, बाबा मी पुरुष आहे, यांनी सिद्ध करत फिरायचं आता. मी का सिद्ध करू? तो एक चांगला माणूस आहे, तो करत बसेल आयुष्यभर सिद्ध. दिसाला कुठली चांगली माणसं आहेत ही? मी पुरुष आहे, मी पुरुष, ही कुठली चांगली माणसं आहेत जी सांगतायत असं असं मी पुरुष आहे, मी आलाय प्रश्न, आलाय. बसा बसा. पृथ्वी प्रताप सर, तुमचं पिल्लू कुठे पडलं? या, काय हे उत्तर आता. तुमचं पिल्लू कुठे पडलं? खुराड्यात पडलं तुझ्या विचार विचार. पृथ्वी प्रताप सर, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पप्पा कुठला होता? तुझा पप्पा मला सगळ्यात मोठा पप्पा. 152 पप्पा आहेत मला. असे प्रश्न दिले होते मी? काय प्रश्न आहे? असे, एक मिनिट, मी असे प्रश्न दिलेच नव्हते. असे प्रश्न दिले होते का मी? हे बघा इथे, हे बघा. मी तुमचा पैलू पाडला, तिने तुमचा पिल्लू पाडला. मी तुमचा टप्पा काढला आयुष्याचा, तिने तुमचा पप्पा काढला. काय करायचं मला सांगा? अति होतंय आता. आता मृणाल ताई थकली, मुन्नी थकली. आता तुम्ही या 3 खुर्च्या, हा पाहुणा, काय घालायचा तो गोंधळ घाला. मला काही बोलायचं नाहीये तुमच्याशी आता. बघा ना, एकदा चिडायचं आहे मला. एकदा बघा तरी माझ्याकडे मला चिडण्यासाठी. एकदा बघा तरी ना माझ्याकडे मला चिडण्यासाठी. शांत, एवढी चिडचिड नाही करायची. मुलाखत घ्यायला बोलवलं, माझी मुलाखत तरी घ्या ना. नाही, असं नाही करायचं. चिडचिड. मुन्नी आहे ना? मुन्नीला ना चुन्नी बांधून गळपास दिला पाहिजे. मुन्नी आहे ना म्हणून प्रॉब्लेम आहे. मला समीर दादा बोलला होता, जा मस्त कार्यक्रम आहे. मला आता कळलं का पाठवलं. साने यांना स्किटला विषय नाही मिळाला की मला इव्हेंटला पाठवतात. माझी मुलाखत घ्या ना कोणीतरी. ऐका ना, चिडू नका. मुन्नी आहे ना. मला नाही करायची तुमची मुलाखत. मला नाही करायची मुन्नी बरोबर मुलाखत. हे मारीन. काय साला दोघींची तोंड आहेत गारगोटी सारखी, घासली की आग निघेल अशी तोंड आहे त्यांची. मुलाखत नाही घेतली यार माझी. झालं? चिडायला लावलत पाहुण्यांना. घालवलेत अजून एक पाहुणे. छान, टाळ्या तुमच्यासाठी. उभा राहून टाळ्या तुमच्यासाठी. काय करायचं तुमचं? काय करायचं रे? आता बघा तुमचं काय ते बघा. तुम्ही तुमचं स्नेहसंमेलन पार पाडा. मृणालताई रिटायर होत आहेत आता. मृणालताई काही बोलणारच नाहीयेत आता. मला तुमच्या या परफॉर्मन्स नंतर काही बोलायचंच नाही. आता तुम्ही आणि हास्यरसिक काय घालायचा तो गोंधळ घाला. प्राजक्ता, हे जे तू निवेदनाचं पिल्लू पाडतेस ना, हे वा वा, बहारदार, मस्त मस्त होती कॉन्सेप्ट. तुम्ही दोघी म्हणजे इतक्या सुंदर मुली इतक्या बावळट कशा दिसू शकतात? खरंच कमाल आहे तुमच्या दोघींची. काय कॅरेक्टर पकडले दोघींनी. फॅन्टास्टिक. म्हणजे मला जर अशा कुठल्या मुलाखतीला बोललो असतं आणि असे 2 चेहरे मला दिसले, मी त्या क्षणी निघून गेलो असतो. म्हणजे मी चांगला माणूस आहे, कोणाच्या मांडीत बसत नाही, चांगला आहे, पण मी थांबलो नसतो. नाईस. ईशा मस्त. पीपी सुपर. मधल्या ज्या रिॲक्शन्स होत्या ना, लाजवाब होत्या, लाजवाब. फार मजा आली. बहारदार. सई, एक्सेप्शनल चेहरे करून आला होता तो. म्हणजे त्याच्यात त्या चेहऱ्यांमध्ये हसणं
इज सो डिफिकल्ट, पण तेही ते तुम्ही पुल ऑफ केलं. फार आवडलं मला. आणि मुन्नी तू मस्त आहे रे. मी फार आवडली, मज्जा आली. पीपी मस्त केलं. संयत आणि सटल अभिनय, फार मजा आली. सुंदर संकल्पना, सुंदर सादरीकरण आणि दोघी छान दिसतात. मंडळी, आता एक आजोबा इथे येणार आहेत आपल्या जमिनीची वाटणी करायला. त्यामुळे आपणही सज्ज होऊया हास्याच्या वाटाघाटी अनुभवण्यासाठी. ज्या घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. ह्याच्या आईला काय हाय का नाही, आज कुणी येतंय का नाही? हा, एक ॲफिडेव्हिट नाही, काय नाही. कसं चालायचं आमचं? हा, काय लागा एक माणूस नाही आवती भोवती. नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. ज्योती सांगणार का? हल्ल्या का? बघा की व्हायचं इथं पाराव बसलोय म्हणजे काय ज्योतिष सांगणार आहे होय? नीट वाचा, काय कपडे बघा, समोर बघा, जज आहे, कोर्ट आहे, वकील आहे मी. मग कबूतर आहे का? का दाणे टाकायचे होते. दाणं टाक्या निघ निघ, दाणं टाक्या निघ निघ गाबड्या. हा, एक माणूस गप बसलाय बघवणं झालं होतं. चल तिकडं, होय तिकडं, होय तिकडं. आयला कोण लोक यायला लागले तिकडं झालंय. आयला राज्यात सगळं चांगलं चाललंय काय, सुरळीत चाललं काय? एक माणूस नाही. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला 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 बोला. वकील कुठे भेटतील? वकील अहो मामा, मीच आहे की वकील. हा? तुमच्याकडे महत्वाचं काम आहे जरा आमचं. माझ्याकडे होय. महत्वाचं या, काम आहे. आई, इथं या, इथं इथं बा. आजी या, बसा. मामा मामा या. मामा बसा 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 बसा. हा, निवांत बस, आरामात आरामात. हा, आजी काय काम आहे सांगा. काय काम आहे सांगा, सगळं करतो. काय सुटचिट्टी, नोटीसला उत्तर, ॲफिडेव्हिट, नोटरी, काय करायचं सांगा, सगळं आत्ता करून देतो. नाही बाबा, एवढं काय नाही. म्हातारीच्या नावानं जमीन आहे, मला ती पोरांमध्ये माझ्या वाटायची आहे. तेवढंच काम आहे. कसं आहे बा, मी मेल्यानंतर काय त्यांच्यात नाही का भांडणं नको, नाही का दादा? अजे लई सोपं काम सांगितलंय, हा. आत्ता करून देतो, काय टेन्शन नाही. म्हणून वकील हवेत. वकील आहेत का? मा वकील मीच आहे की. कोण आहे ही आजी? माझा थोरला भाऊ आहे, बाबू दादा. हा, बर 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 बर. हा, ते आता म्हणलं- बोलली बाबा चल वाटण्या करायच्या आहेत, म्हटलं येतो. हो जाऊ दे तुझ्या मनासारखं म्हणून आलो. ऐका, बाबा काय ते कायदेशीर लिहून घ्या सगळं आम्हाला. मामा ऐका ऐका, काय होते, तुम्ही कानावर घातले त्यामुळे तुम्ही मोठ्यानं बोलताय, पण आम्हाला व्यवस्थित ऐकायला येतं. हळू बोला, काय कोर्टाचा आवार आहे ना, आहे का नाही? त्याच्यामुळे गोंधळ केला तर कसं चालेल? हा, एखाद्या माणसानं कोर्टाच्या आवारात शांतपणे बसावं, हळूहळू बोलावं, ऐका नाही? सांगा आजी काय? लिहून घ्या काय ते कायदेशीर हे करून टाके वाटण्या. बर बर. आजी नाव सांग पूर्ण. माझं नाव आहे बबूबाई शिरसाट. काय नाव आहे? बबूबाई. बबूबाई. बब्बूबाई शिरसाट. ऐकलंय 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 मामा, ऐकलंय. बबूबाई शिरसाट. हा, हा. आणि किती जमीन आहे तुमची? माझी जमीन बघ हे आहे, म्हणजे नाम्याच्या शेणीपासून गुंड्या बाबाच्या गोठ्यापतूर. हा, असं नाही, असं नाही. ही कसं चालेल? सरकारला कसं सांगायचं नामाच्या शेणीपासून त्या कुणाची तरी गुंठ, असं नाही चालत. ती नीट ऐक आजे, मीटर मध्ये सांग. तसं सांगू हा. मग लिहून घ्या मग. हा, नाम्याच्या शेणीपासून बाबू बाबाच्या गोठ्यापतूर, नामाच्या शेणीपासून आजे, होय, होय. मामा एवढ्या मोठ्या नका बोलत जाऊ, तेवढं वय नाही तुमचं आता. लय वय झालंय तुमचं, लय मध्ये ताप भरल तुम्हाला. चालायचं राहू द्या, हरकत नाही. अजय मीटर मध्ये सांग, म्हणजे गाणं गाऊन नको सांगू ग. हा. मीटर मध्ये सांग, म्हणजे आकड्यामध्ये सांग, म्हणजे काय किती हेक्टर आहे बाबा, किती एकर आहे तसं. तसं एकर आणि हेक्टर कुठलं, म्हातारीचं साधं आहे, गुंठ्यात जमीन आहे माझी. तरी लय आहे की गुंठी, म्हणजे किती आहे? लिहून घ्या, 20ला एक जास्त गुंठा आहे.
बर 21 गुंट नाही नाही बाबा 20ला 1 गुंठा जास्त आजी अगं तेच झालं 21 म्हणजे तू 20 गोंधळ घालतोय 20ला 1 गुंठा जास्त आहे हा हा जे तीस 21 गुंट आहे का नाही हा. 20ला 1 20ला 1 आहे बरोबर 21 गुंठा 21 गुंट जमीन हा च्या पद्धतीनं हा आणि मग ती किती जणांमध्ये वाटायच्या ती 4 जणांमध्ये वाटायची मला हा कोण 4 जण आहेत 4 पोर आहेत मला त्याच्यात मला वाटण्या करायच्या बरं, बरं का? नावं सांगा. पहिला हाय सदानंद आहे विश्वनाथ ना ग ते माझे म्हातारीचं ध्यानात नाही राहत बरं झालं म्हणून दादाला घेऊन आले बरं बरं ऐका फक्त आजी 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 एवढं करा काय झालं आता तुम्ही सदानंद म्हणला परत विश्वनाथ म्हणताय हा. ती काय खाडाखोड केलेलं चालणार नाही सरकारी कागद आहे हा? खाडाखोड नको तेवढं नीट गोंधळ नाही. व्यवस्थित समजून सांगा या हाय डोक्यात आहे माझ्या हित आहे सगळं हे करा पहिला विश्वनाथ आहे हा. दुसरा सदानंद आहे तिसरा राहुल्या आहे आणि चौथा पंकज उर्फ थांब्या बर बर थांब्या थांब्या म्हणजे हा म्हणलं आता बाबा ह्यांना म्हणलं थांबलं पाहिजे बुवा म्हणून थांब्या म्हातारं प्याट आमचं लय प्याट बाया थांबायचं नावच घेत नव्हतं म्हणलं अजय अजय ही शेवटच्याचं नाव थांब्या ठेवलंय म्हणलं पहिल्याच चालू ठेवायचं की बाया म्हातारीची केलंय लिव म्हातारीची चेष्टा करते मजा केली ग अजय करून घ्या तर 4 पोर आहेत मला हा. आणि त्याच्यात ही 20 अधिक 1 गुंठा वाटणी करायची म्हणजे 21 गुंठ जमीन तुला 4 पोरांमध्ये द्यायची आहे हा आता 4 पोरं आहेत विश्वनाथ सदानंद राहुल आणि थांब्या म्हणजे पंकज हा हा 20 4 25 हा म्हणजे 4 पोरांमध्ये 5 गुंठ जाईल हे बघ अजय हा. 4 पोरांमध्ये 5 गुंठ जमीन गेली हा. एक उरती बरं का हा तिचं काय करायचं 1 गुंठा उरतोय ना एक काम कर ह्याला आपल्या थोरल्याला आपल्या काय विश्वनाथला देऊन टाक बर विश्वनाथला देऊन टाक. 1 गुंठा जास्त दिसता दिला का दिला 6 गुंठ विश्वनाथला 5 गुंठ सदानंद राहुल 5 तांब्या म्हणजे पंकज 5 हा ही करतो बरं का फायनल हा. यांना विश्वनाथला एक जास्त दिलं हा त्यात आता मोठा आहे ना थोरलाय तर त्याला मान पाहिलाय त्याच्यामुळे लीलाचं काय करशील लीला कोण लीला हिची थोरली सून हा तिचं काय विश्वनाथची बायको हा डेंजर काय डेंजर बाई अक्काला जरा पण रिस्पेक्ट देत नाही बरं झालं दादा तुम्हाला आठवण करून दिली 1 नंबरची काजाक बाई आहे ती लीला लई माज आहे तिला हा. मला काय म्हणायचंय तिला म्हणाव तिला सांग माज दाखवायचा ना जावांना दाखव बाया सासूला कायला माज दाखवायचा हा, बरोबर आहे माझं म्हणणं काय अशा बाईच्या नवऱ्याला 1 गुंठा कशाला जास्त द्यायचा हा आहे काय विषय नाही मी आपलं बोलायचं काम केलंय बघा बाबा नाही काय बरोबर आहे दादा तुझं तुला उगाच आणलंय का इथं तुला चतुर आहे रे त्याच्यामुळे घेऊन आले एक काम करा तुम्ही आहे ना ईश्वनाथचं आहे ना हे काढून घ्या काय 1 गुंठा काढून घ्या नाही पण आता आणि सदानंदला देऊन टाका नाही आजी 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 काय मग अशी म्हणलं ना तुम्हाला सरकारी कागद आहे खाडाखोड करून चालायचं नाही आता आपण ही काय तुम्ही म्हणला फायनल मी शिक्का मारला सही केली हा सगळं मान्य आहे पण कसं वाटण्यांचं जरा जरा डोकं लावलं पाहिजे ना म्हणून तेवढं अरे. तू लिह मी सांगते तेवढं लिह असं नको करू लिहा. आता फायनल सांग मला तू खाडाखोड होती ना मग ती माझ्या Final. डोकांडी बसल बाकी काय नाही फायनल फायनल बरं, चालतंय, हरकत एक काम कर ईश्वनाथचा 1 गुंठा बा काढून घे बरं, बरं. आणि ह्याला दे कोणला सदानंदला माझ्या दुसऱ्या पोराला बर बर चालतंय एक काम कर तो आधीचा जो दिला होता का 1 तो पण काढून घे कोणाचा विश्वनाथला 1 दिलता एक्स्ट्राचा हा तो तो पण काढून घे आणि सदानंदला देऊन टाक मग तो दिला म्हणल्यावर 6 झाले हा कोणाचे सदानंदचे अजून 1 एक्स्ट्राचा दिला ना ह्याच्यातला पण दिला ईश्वनाथचा आणि तो जो 20 अधिक 1 गुंठा कळलं होता का ना, आलं माझ्या लक्षात म्हणजे आता तू ही विश्वनाथला आपण दिले 4 गुंठे हा. सदानंदाला दिले आपण 7 गुंठे अंगाशी आणि राहुलला आणि थांब्याला म्हणजे तुमच्या त्या पंकजला दिले हा. आपण 5-5 गुंठे बरोबर हा म्हणजे बरोबर आता कसं हा, हा, आहे, एवढं सोपं गणित आहे आत्ता जिरल हा, फायनल केलं लीलाची जिरल आत्ता काय दिलं मामा पाहिजे? मामा जेवढ्या जोरात बोलताय ना मला वाटतंय तुमचं लगेच जिरल नाही होत आज नाही होत झालं बरं का फायनल करतो सदानंदला किती दिले 7 दिले 7 गुंठे सदानंद दिले का हा, दिले. सदानंदला अंगाशी जास्त दिलोय हा आता हम्म. काय झालं एवढं आहे काय आलं कुंदाचं काय करशील कुंदाचं काय करशील काय झालं कुंदाचं काय कोण आहे कुंदा सदानंदची बायको कुंदा तिचं काय झालं लई कचाक बाई आपण कशाला बाबा विषयच नाही लईच्या आपला काय करायचंय आजी काय झालं ग घमेंडी हो ती तुम्हाला सांगते 2 गुंठा जर जास्त दिले ना आता सदानंदला 7 देतोय ना 2 गुंठा जास्त दिले तर गावभर करीन भया 2 गुंठा जास्त मिळालं भया 2 गुंठा जास्त मिळालं
हा म्हणजे आहे का बरोबर आहे हा म्हणजे काय म्हणतील गाववाले माझी बदनामी करतील म्हणतील म्हातारी भेदभाव करी ती पोरांमध्ये म्हणजे जमीन पण हिची बदनामी पण हिची मी तर बोलतो विश्वनाथचं एक काढून घेतलं तसं सदानंदचं पण एक काढून टाक विषय खला आपला काय बा, मी सांगायचं काम केलं काय काढून टाक एक काम कर तू सदानंदचा पण एक काढून घे नाही अगं आजी सदानंदचा एक काढून घे ऐक ऐक, माझं. ऐक, काय होतंय तुम्हाला कळत नाही तो दोघांनी बी हे बघा गोंधळ काय होतोय हे सरकारी कागद आहे हा हिच्यावर आपण असं नाही करू शकत नाही का नाही नाही आता एकदा खाडाखोड केली मी म्हणलं चालतंय हरकत नाही बाबा म्हातारी माणसं आहेत जरा ए बाबा काढ ना ती बोलती तर काढ ना काढ ना तेवढं नाही काढ ऐका सदानंदचा ऐक माझं सदानंदचा हे काढून घे एक काढून घे काढून घे. सदानंदचा एक काम कर एक नको 3 काढून घे सदानंदचे 3 गुंठे काढले 3 काढून घे काढले काढले किती झाले सदानंद त्याच्याकडे 7 होते सदानंदकडे 3 गुंठे काढले 4 गुंठे झाले आता मग पुढं राहुल्या आणि थांब्याला किती द्यायचं आता रावल्यान थांब्याला पण राहुल्याला 7 द्या रावल्याला 7 दिले आणि मग थांब्याला 6 द्या रावल्याला 7 आणि थांब्याला थांब्याला सांगा बरं थांब्याला पण साथ दे की थांब्याला पण 7 दिले बरं मग थांब्याला पण 7 द्या अरे रावल्याला साथ दिलीच आहे ती राहुल्याला 7 दिले आहे ना आणि मग तो पहिला विश्वनाथचा काढला होता तो कोणला दिला अरे दाद्या तो कोणला दिला दादाच्या पाद्याला दिला कशाला मारायला येड आहे का मामा असं नका करू की हा? काय चाललंय मागा धरणं तुम्हाला सांगतोय खाडाखोड नको नीट सांगा शांतपणे ऐका की मामा काय होतंय तुम्हाला कळणार आहे गोंधळ होतोय हा आजी हा तुला सगळं माहित आहे जमीन आलं, तुझी हा. आहे फक्त तू बोल हा मामाला बधी बोलायला नको लाव हा काय झालंय काय हिच्या सुन्या बऱ्या नाही ती ही तुझ्यावर राहतोय हा शनिवार रविवार येतोय माझ्याकडं कधी कधी माझ्या सुना चांगल्या आहेत ही बे नाही नाही दादा चांगला चतुर आहे दादा नाही नाही आजी माझं ऐक मला आत्ताच कळले तुझा दादा चतुर नाही चतुर आहे आ? हाय हीच आहे हीच शेवटचं आहे मला पुढे नाही काय बोलायचं मला एवढं सांगायचं आहे ह्यांना म्हणा वाईस 5 मिनिटं थांब दादा थांब तुला गोंधळ घाली मी नीट शांतपणे सांगतोय आता तो माणूस आधीच गोंधळलेला आहे त्याला अजून नको गोंधळ आजी मी नाही गोंधळलो काय होतंय तू दोन्ही बाजूने बोलतीयस हा शांतपणे ऐक आता मी काय सांगतो आपण काय करूया हिशेब परत करूया हा. म्हणजे 21 गुंठे आहे हा. बरोबर नाही 20 एक हो आधी आजी काही हो एक. हो आजी हो हा. तीच आहे गोंधळ नको करू नाही करत आजी ऐक आता मला शांतपणे ऐक आपण उलट जाऊया हाय का याला सरळ जमना उलट जमणार होय याला गप बसा मामा गप बसा शांत बसा शांत एकदम गप दादा थांब ही जरा ही जी न बोलता पण होठ हलत्यात ती थांबवायची एक सोपं सांगू भाऊ, ऐक जास्त गोंधळ करू नको सोपं सांगतोय 4 पोरं आहे ती 4 पोर आहे चौघांना 5-5 गुंठ देऊन टाक 1 गुंठ काय त्याचं बघू आपण अरे मग हेच सांगितलं होतं ना मी एवढं सोपं होतं भाऊ हेच सांगितलं होतं मी तीच म्हणलं होतं की बाबा तीच म्हणलं होतं तीच सांगितलं होतं मी म्हणलं होतं 4 पोरं हाय 5-5 गुंठ द्या 1 गुंठ्याचं काहीतरी करा आता त्याचं मीच करतो मी सांगतो तुम्हाला मी उपाय देतो 4 पोरांना 5-5 गुंठ द्या 1 गुंठा 4 पोरांमध्ये समसमान वाटून द्या संपलं अगे काय रे दादा ती तुझी जमीन आहे ती सीताराम अण्णाकडे तू गहाण ठेवली होती ती सोडवली का कुठून सोडव माझ्या म्हातारीकडे 10 लाख कुठनं येणार आहेत हा ती त्याच्याकडेच आहे अजून गाणे मग तो सीताराम अण्णा बरा वाटला होय तुला अजून इकडे टाकले असेल तरी अय मामा कोण सीतारामांना आहे ते गावातलं एक माणूस आहे त्याला जमीन दिली आणि घाण त्याचं काय त्याला घाण दिली जमीन कुठली जमीन माझी जमीन ही 20 अधिक 1 गुंठावाली जमीन आणि ती सोडून आणली का मग 10 लाख कुठनं आणायचे माझ्या म्हातारीकडून कुठनं आलंय पैसे पोरं काय पैसे देतात का आणि कधी ठेवली होती घाण 15 वर्षापूर्वी मग तुमचा आज जाणार आहे आभाळात ना ती जमीन हा? घाण ठेवलेल्या जमिनीवर तुम्ही मला इथं कागद बनवाय सांगताय होय हा तो पण सरकारी कागद बनवाय सांगता लाज नाही वाटत तुम्हा दोघांना का नाही तो दोघांना नाही, तर मी आल्यावर म्हणलं मी आल्या तू अरे नका ना रे म्हाताऱ्यांनो तुम्हाला शपथ सांगतो आजे तुझं वय लय आहे आणि माझा पेशा आडवा येतोय म्हणून नाही तर लय बोलायचं आहे मला मला लय बोलाय आजे तू आरसा बघितलाय का कधी आरसा काय हो बघितला रोज बघ लाजत असेल तुला बघून एवढं दोन्हीकडनं बोलतीस तू तुला कळत नाही आजे दादालाही बोलतोय हा नाही वकील बोलतो मी. चल, चांगला वकील शोधू याला काय जमन एक बसा इथं चांगला वकील शोधू मागा धरणं माझा टाइम एकदम व्यस्त केलाय 1000 रुपये काढा काय काय काम नाही धाम नाही केलं आणि तुला काय चर म्हाताऱ्यांना काय तू लुटतो का र? काम नाही केलं म्हणजे ही काय आहे ही सरकारी पेपर आहे त्याच्यावर खाडाखोड केली आहे माझ्याकडचा पेपर वापरलाय 1000 रुपये काढा काय नाही माझ्याकडे 1000 रुपये आहे माझी आजे बोरमाळ काढून घेईन तुझी मला माझे पैसे पाहिजे ए म्हाताऱ्या 1000 रुपये दे चल दादा देऊन टाक जाऊ द्या काय तोंडानं लेग स्पिन करणार आहे किती करशील 10 रुपये आहे ती 1 प्लेट भजी खाणार आहे. तुला
तुला देऊ का एक भजी? आयुष्य सांगतो म्हाताऱ्या, मला लय तुडवा असं वाटतंय तुला, पण मी नाही करू शकत. निघ बया निघ निघ. बया, काय माणूस आहे, काय गोंधळलेला माणूस आहे रे. उगाच चालू आपण याच्याकडं. वा वा वा, हास्याची डबल ढोलकी मस्तच वाजली. ऐकूया हास्याच्या वाटाघाटी हास्यरसिकांना कशा वाटल्यात. प्रसाददा. खरं सांगायचं तर स्किट सुरू झालं तेव्हाच अंदाज आला होता की वाटण्यांवरनं गोंधळ होणार. तो प्रवास तुम्ही कसा नेताय हे बघणं फार महत्त्वाचं होतं आणि तो तुम्ही अत्यंत रंजकतेने दिला. मग तुझं हे कॅरेक्टर तुझा हातखंड आहे, पण आज तुझा एक विलक्षण असा एक भाऊ ॲड झाला याच्यात. पशा काहीतरी टेरिफिक बेरिंग होतं, मजा आली बघताना आणि छान मेंटेन केलंस ते. बाकी पीपी मस्त, नेहमीप्रमाणे उत्तम एनर्जी. थँक्यू सर. वकील वाटलास तू, छान वाटलं, थँक्यू सर. मजा आली. थँक्यू. मंडळी, ही हास्याची बाग अशीच बहरत राहणार आहे, पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडी